वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे सुहास सर. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शिकतो आहोत हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स साध्या, सोप्या आणि मराठी भाषेमध्ये. मी जसं सांगितलं याच्या आधी पण मी नेहमी सांगितलेलं आहे की हे चॅनल फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी नाही. सेमीची मुलं, मराठी माध्यमाची मुलंसुद्धा आपापलं पुस्तक घेऊन समोर बसू शकतात. अल्टिमेटली मी बोलतो मराठीमधूनच आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं समजू शकतं. ठीक आहे, चला. याच्या आधी आपण बघितले मार्क्सिस्ट हिस्ट्री आणि आता आपण बघणार आहोत सबाल्टर्न हिस्ट्री. समोर तुमच्या पॉईंट दिसतोय. तुमच्या हातामध्ये टेक्स्टबुक असलं पाहिजे, पेज नंबर 12. हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. ठीक आहे, चला. सबऑल्टर्न हिस्ट्री. सबऑल्टर्न या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे वंचितांचा इतिहास. वंचित लोक म्हणजे ज्या लोकांना समाजानं सोयीसुविधांपासून, शिक्षणापासून, एक चांगलं जगण्यापासून वंचित ठेवलं. ठीक आहे, मोठा विषय. तुम्हाला आत्ता त्यातलं थोडं जरी कळलं, एक ओव्हरलुक जरी मिळाला तरी भरपूर काही आहे असं मी मानतो. ठीक आहे, चला आपण बघूयात विदाऊट वेस्टिंग एनी टाईम. आता याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे बोर्डाच्या पेपरमध्ये, एक व्हेरी IMP क्वेश्चन म्हणून याला तुम्ही कन्सिडर करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 मधला 3. क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइजमध्ये जाऊन बघा. राईट शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट लिहायची. सबऑल्टर्न हिस्ट्री 3rd शॉर्ट नोट आहे. ठीक आहे, थोडक्यात लिहायचं आहे. थोडक्यात लिहायचं म्हटलं तरी तुम्हाला ते अर्ध पान लिहावं लागतं. त्याच्यामध्ये 2 पॅराग्राफ तुम्ही बनवायचे. ठीक आहे, चला. द सीड्स ऑफ सबऑल्टर्न हिस्ट्री. ठीक आहे, वाचायला सुरुवात करूयात आपण. बघा, चला. द सीड्स ऑफ सबऑल्टर्न हिस्ट्री आर फाउंड इन द मार्क्सिस्ट हिस्टोरिओग्राफी. म्हणजे याची बीजं कुठं रोवली गेली? सबऑल्टर्न म्हणजे वंचितांचा इतिहास. याची बीजं कुठं रोवली गेली? मार्क्सिस्ट हिस्ट्रीमध्ये रोवली गेली. आता मी मागच्या याच्यामध्ये आपण मार्क्सिस्ट हिस्ट्री शिकलो आणि मागचा जो पहिला लेसन आहे आपला हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट, त्याच्यामध्ये आपण कार्ल मार्क्स, जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जरूर बघा. त्यानं काय केलं, कार्ल मार्क्स सरळ म्हणत होता की याच्यामध्ये 2 गट पडतात. समाजामध्ये 2 गट पडतात. ज्यांच्याकडे सगळं काही आहे अशांचा एक गट, आणि ज्यांच्याकडे सगळं म्हणजे ज्यांच्याकडे बेसिक पण नाही आहे त्यांचा एक गट. हॅव्स आणि हॅव नॉट्स. बरोबर आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. त्याची लिंक तुम्हाला इथं लागेल. मग वंचित म्हणजे काय? ज्यांना समाजानं दिलं नाही. हॅव नॉट्स म्हणजे ज्यांना नाही मिळालं ती लोक वंचित. ठीक आहे, म्हणजे त्याची बीजं कुठेतरी तिथं त्या ठिकाणी रोवली गेलेली होती. ठीक आहे, पुढे बघा, चला. द रोल ऑफ द इटालियन हिस्टोरियन अँटोनियो ग्रामची is very important in developing the idea that history should be written starting from the bottommost rank of people in the society. अँटोनियो ग्रामची नावाचा एक खूप चांगला, खूप मोठा, खूप बुद्धिमान लेखक होऊन गेला. इटलीमधला हा एक लेखक होता. आणि तो काय म्हणतो? तो म्हणतो की तुम्हाला हिस्ट्री लिहायची आहे का? बघा बरं का, त्यानं ही आयडिया त्यानं सगळ्यात प्रथम मांडली. तुम्हाला हिस्ट्री लिहायची आहे का? तर मग तुम्हाला हिस्ट्री कुठून लिहावी लागेल? पहिले हिस्ट्री कशी लिहिली जायची? हे बघा, त्या वेळपर्यंत हिस्ट्री कशी लिहिली जायची? राजाचा परिवार, राजाचा इतिहास, राजाच्या किती राण्या होत्या, त्याचं राज्य किती होतं, त्याचे कोण मुलं होते, त्यानं कुठल्या राज्यावर राज्य केलं, त्यानं कुठल्या राजाला हरवलं, तो वारल्यानंतर दुसरा कोण राजा झाला, वगैरे वगैरे वगैरे. ही सगळी हिस्ट्री त्या ठिकाणी लिहिली जायची. ठीक आहे, अँटोनियो ग्रामची हे जे काय हे म्हणतायत की ना, हे उलट आहे. हे तुम्ही वरून खाली येत आहे ना, हे चुकीचं आहे. आपल्याला खालून वर गेलं पाहिजे. खालून वर गेलं म्हणजे काय? जो बॉटम मोस्ट समाजातला जो घटक आहे, बॉटम मोस्ट म्हणजे गरीबातला गरीब, दारिद्र्य रेषेच्या खाली राहणारे, किंवा ज्यांच्याकडे खूप काही पैसा नाही आहे, ज्यांच्याकडे खूप काही रिसोर्सेस नाही आहे, पण ते या समाजात राहतात, त्यांच्यापासनं हिस्ट्री लिहिली गेली पाहिजे. खालून वर जा, वरून खाली जाऊ नका. हा एक अतिशय मार्मिक आणि अतिशय सुंदर विचार त्यांनी मांडलेला होता. ठीक आहे, बघा, चला. इन फॅक्ट
सबऑल्टन मीन्स द बॉटम मोस्ट रँक. सबऑल्टन या शब्दाचा अर्थच होतो वंचित. बॉटम मोस्ट, बॉटम म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीचा खालचा भाग. मग समाजातला खालचा भाग कोणता आहे? ही लोक ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, ज्यांना राहायला घर नाही, ज्यांना खायला भाकरीचा तुकडा नाही, ज्यांना एज्युकेशन नाही, ज्यांच्याकडे बिझनेस नाही, ज्यांच्याकडे नॉलेज नाही, ज्यांना एज्युकेशन नाही, हा जो भाग आहे समाजातला, हा भाग आहे बॉटम मोस्ट रँकची लोक किंवा समाजातला सगळ्यात खालचा वर्ग. त्यांच्यापासून तुम्ही हिस्ट्री लिहायला सुरुवात करा असं म्हणतायत अँटोनियो, काय नाव आहे त्यांचं, अँटोनियो ग्रामची. ठीक आहे, चला पुढे बघा काय आहे पुढचा पॅरेग्राफ. मी थोडंसं पेज खाली घेतो. ठीक आहे, बघा दिसते का तुम्हाला इथं? फोकलोअर. फोक म्हणजे काय? FOLK. फोक म्हणजे काय? लोक. लोअर, फोक लोअर म्हणजे लोक परंपरा. जुन्या काळामध्ये ज्या म्हणजे लोकांचं कल्चर, त्यांची परंपरा हे होते. हॅज बीन कन्सिडर्ड ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रायटिंग सबऑल्टन हिस्ट्री. म्हणजे लोक कसे राहत होते, लोक काय बोलत होते, त्यांचा परिवार कसा होता, त्यांची भाषा कशी होती, त्यांचे व्यवसाय कसे होते, हे सगळ्या गोष्टी सबऑल्टन हिस्ट्री लिहायला म्हणजे यातनं गोष्टी काढून सबऑल्टन हिस्ट्री लिहिली गेलेली आहे. रणजित गुहा हे नाव मात्र लक्षात ठेवायचं. सबऑल्टन हिस्ट्री हा जेव्हा केव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल त्याच्यामध्ये उत्तरामध्ये तुमचा हे नाव आलंच पाहिजे, रणजित गुहा. अन इंडियन हिस्टोरियन प्लेड अ मेजर रोल इन एस्टॅब्लिशिंग सबऑल्टन हिस्ट्री ॲज अन इम्पॉर्टंट अकॅडमिक स्कूल ऑफ हिस्टोरिओग्राफी. रणजित गुहा सरांनी याबद्दल खूप मोठं काम केलं, त्यांनी त्याला मान्यता मिळवून दिलेली आहे. हाऊएव्हर वी मे पॉइंट आउट दॅट much before the onset of subaltern ideology, similar thoughts were expressed by Mahatma Jyotirao Phule and Dr. बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे रणजित गुहांनी तर काम केलंच, प्रश्नच नाही, पण रणजित गुहांच्या पण आधी जर एका अँगलनं जर विचार करायला गेलं तर रणजित गुहांच्या आधी 2 माणसांनी याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती 2 माणसं महाराष्ट्रातली माणसं आहेत. भाग्य आपलं, अभिमानाची गोष्ट आहे. ही 2 माणसं महाराष्ट्रातली माणसं, ही 2 माणसं मराठी भाषा बोलणारी मराठी माणसं. एक आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांनी वंचितांच्याच इतिहासासाठी काम केलं, म्हणजे वंचितांसाठी काम केलं, बरोबर आहे ना. महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं? शिक्षणासाठी काम केलं, मुलींच्या शिक्षणासाठी काम केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी काम केलं. समाजामध्ये जे मागं राहिलेले वर्ग होते त्यांच्यासाठी या दोघांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, ही नावं तुमच्या उत्तरात आलीच पाहिजे, तर तुमचं उत्तर पूर्ण होतं, नाही तर अर्धवट राहतं. महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो आपल्याला तिथं समोर दिसतो आहे. महात्मा फुले अनफोल्डेड द हिस्ट्री ऑफ शुद्रातिशूद्र कम्युनिटीज इन हिज बुक गुलामगिरी. क्षुद्र मराठीमध्ये त्याला म्हणतात क्षुद्र आणि हिंदीमध्ये शूद्र असं त्याला म्हटलं जातं. आपल्या समाजामध्ये 4 वर्ण होते त्या काळामध्ये. पहिला वर्ण होता ब्राह्मण, दुसरा वर्ण होता क्षत्रिय, तिसरा वर्ण होता वैश्य आणि चौथा वर्ण होता क्षुद्र. ठीक आहे, चौथा वर्ण म्हणजे सगळ्यात त्यांची जागा सगळ्यात खालच्या बाजूला होती समाजामध्ये. जर आपण एक पिरॅमिड बनवला तर क्षुद्र समाजाची जागा सगळ्यात खालची होती. खूप त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, खूप त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, वाईट वागणूक त्यांना मिळालेली आहे. ह्याच्यावर आवाज उठवला गुलामगिरी या पुस्तकातनं महात्मा ज्योतिराव फुले यांनी. ठीक आहे, ही ड्रिव्ह अटेन्शन टू द एक्सप्लॉयटेशन. त्यांनी अटेन्शन म्हणजे लोकांचं लक्ष वेधलं कशावर? एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण केलं जात होतं ऑफ वुमन. महिलांचं प्रचंड शोषण केलं जात होतं. साधी गोष्ट मला सांगा, आज महिला डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, वकील असतात, पायलट असतात, राष्ट्रपती असतात, मुख्यमंत्री असतात, सायंटिस्ट असतात.
मग 100 वर्षापूर्वी 200-300 वर्षांपूर्वीच्या महिलांना हे सगळं करण्याची बुद्धी नव्हती का? होती ना, 100% बुद्धी होती, पण त्यांना बांधून ठेवलेलं होतं समाजानं. चूल आणि मूल, घरातनं बाहेरच निघायचं नाही. काय होणार मग त्यांचं, सांगा ना तुम्ही मला. इतकं सगळं प्रचंड मोठं नॉलेज, क्षमता, ॲबिलिटीज सगळ्या मातीत मिळाल्या, चुलीत गेल्या. याच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रकाश टाकला. शूद्राज अँड अतिशूद्राज डन अंडर द नेम ऑफ रिलिजन, म्हणजे धर्माच्या नावाखाली या लोकांवर जे काही अन्याय अत्याचार केला. धर्म काय असतो, धर्म जाऊ दे, नको बोलूयात त्या गोष्टीवर, जाऊ दे, सोडा. काय खूप मोठा टॉपिक आहे आणि त्याच्यावर बोलून उपयोगही नाही. किंवा एखादा वेगळा व्हिडिओ त्याच्यावर करूया, त्याच्यावर आपण एखाद्या सेशनमध्ये डिटेलमध्ये गप्पा मारूया. चला पुढे बघा. द टर्म्स शूद्र अँड अतिशूद्र इंडिकेट्स द बॉटम मोस्ट रँक ऑफ दी कास्ट सिस्टीम, जाती व्यवस्थेतले सगळ्यात खालच्या लेवलचे, म्हणजे जे समजा एक पिरॅमिड बनवलं तर सगळ्यात खालच्या लेवलचे जे खालच्या लेवलला जे लोक होते ते शूद्र किंवा अतिशूद्र, अति म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त शूद्र असं त्यांना त्यावेळी संबोधलं जायचं. द रोल ऑफ पीपल, बघा पुढचा पॅरेग्राफ. ठीक आहे, चला बघा. द रोल ऑफ द पीपल बिलॉंगिंग टू दलित कास्ट्स is very significant in the shaping of various cultural and political aspects of India. Cultural aspect म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि पॉलिटिकल ॲस्पेक्ट म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये या लोकांनी, कोणी दलित लोकांचा वाटा खूप मोठा आहे, त्यांनी खूप मोठा रोल तिथं प्ले केलेला आहे. हाउएव्हर, तरीसुद्धा, पण हा शब्द फार त्रास देणारा शब्द आहे बरं का. पण हाउएव्हर देअर रोल वॉज नॉट ड्यूली अक्नॉलेज्ड इन द कॉलोनियल अँड नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी. असं जरी असलं तरी त्यांचा जो रोल आहे, त्यांनी जे काही काम केलं, त्यांनी जो काही त्याग केला, त्यांनी जे काही कष्ट उपसले समाजामध्ये, ते एवढे त्यांना तेवढं कौतुक त्यांचं झालं नाही, त्यांच्याकडे एवढं लक्ष दिलं गेलं नाही. त्यांना बाजूला कळत नकळतपणे त्यांना बाजूला ठेवलं गेलं, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं नाही गेलं. राईट. मग तुम्ही एक विचार करा ना, की समजा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रचंड मोठी मेहनत केली पण तुमचं कौतुक नाही झालं, त्या तुमची मेहनत एक्नॉलेज नाही झाली, काय वाटेल रे तुम्हाला, काय वाटेल तुमच्या जीवाला, सांगा बरं. हे झालं या समाजाबद्दल. पुढं बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोकसिंग ऑन धिस फॅक्ट कन्सिस्टंटली, एक मिनिट मला हे वर घेऊ द्या आधी. हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोकसिंग ऑन धिस फॅक्ट कन्सिस्टंटली रोट अबाउट इट. त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड मोठे मोठे ग्रंथ, अनेक पुस्तकं लिहिली, त्यांनी संविधान लिहिलं, त्यांनी अनेक ठिकाणी भाषणं केली, त्यांनी भारत भ्रमण केलं, बाहेर गेले शिकायला, लंडनला गेले, अमेरिकेला गेले. राईट. चला पुढे बघा. 2 ऑफ हिज बुक, त्यांची जी 2 पुस्तकं आहेत, हू वर द शूद्राज किंवा कोण होते क्षुद्र, कोण होते, हे त्यांनी एक लिहिलेलं पुस्तक. अँड द अनटचेबल्स हे त्यांचं पुस्तक मे बी साइटेड ॲज एक्झाम्पल्स ऑफ हिस्ट्री ऑफ सबऑल्टर्न टाईप. म्हणजे ही जी 2 पुस्तकं आहेत, जर तुमच्यापैकी कोणाला या गोष्टींचा अभ्यास करायचा असेल, वंचितांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही ही पुस्तकं 2 वाचली पाहिजेत. कुठली 3 पुस्तकं मी सजेस्ट करेन. एक तर बाबासाहेब आंबेडकरांचं हू वर द शूद्राज, दुसरं द अनटचेबल्स, आणि हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं कोणतं बघितलं आपण, ते गुलामगिरी. ही 3 पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. ठीक आहे. चला हा मुद्दा इथंच थांबूयात. भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.